जय सियाराम गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल क्लिक्स बाय वेदिका. आणि आजचा सिनारिओ थोडा वेगळा असणार आहे, अर्थातच असणार आहे, कारण मी आले आहे माझ्या मामाच्या घरी. आता तुम्हाला मी सांगते, मला 2 मामा आहेत. तर मी माझ्या लाडक्या मोठ्या मामाच्या घरी आलेली आहे अलिबागला. तर पहिले मी सगळ्यांना सोबत तुमचं इंट्रोडक्शन करून देते. हाय ऋतुआ. हाय. बघूया आपण मामी काय करतेय, काय चाललंय. जेवणाची तयारी. आज काय स्पेशल? बिर्याणी. हो, कोलंबी दिसते, म्हणजे कोलंबीची बिर्याणी रडतेस वाटतं तू. मामाने रडवलंय तुला. ओके. माझी मम्मी धरून 4 भावंड आहेत. तर मावशी एक आहे मला, दुसरी एक माझी मम्मी स्वतः, तिसरा म्हणजे मामा ज्याच्याकडे मी आले, आणि एक चौथा म्हणजे सगळ्यात लहान मामा आहे. तो मूळ म्हणजे शापूरला राहतो. मामाचं जॉब असतं इकडे, म्हणून मामाला इकडे राहावं लागतं. आणि आजचा मेनू असणार आहे खाण्याचा कोलंबी बिर्याणी, ज्वारी बाजरीची भाकरी असणार आहे आणि मच्छी असणार आहे. आपण बघूया मामीची तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता तुम्ही बोलाल की ही पोरगी कामचोर आहे, नुसती व्लॉग करते, मदत काहीच करत नाही. पण असं नाहीये, मी पण थोडीफार मदत करणार आहे, थोडाफार योगदान तो बनत आहे गाईज. तर बघूया किचन मध्ये जाऊन काय चाललंय. तू हे काय करतेस? कोलंबी तर साफ केलेली आहे ना, तरी पण काय साफ करतेस अजून तू? अगं धागे असतात त्याच्या आतमध्ये. बरोबर आहे, धागे असतात गाईज. तुम्हाला पण माहिती असणार की ते ब्लॅक कलरचा तो थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, तो कोलंबीतून काढायचा असतो, कारण का ती सगळी त्यांनी कंझ्युम केलेली घाण असते. बरोबर ना मामी? आता तुम्हाला मामीबद्दल 4 शब्द तर मी नक्कीच सांगणार आहे, कारण का ती माझी फेवरेट मामी आहे. अगदी मी 2nd स्टँडर्डला होते तेव्हा मामी मामाचं लग्न झालं, आणि आमची फ्रेंडशिप खूप चांगली आहे दोघींची मध्ये. मी चांगलं शेअर करते मामीला, मामी सुद्धा मला शेअर करते, आणि माझे लाड पण खूप करते. माझेच नाही, आम्ही एकूण 4 भाच्या आहोत मामीला, तर मामी आमच्या सगळ्यांचे लाड करते. इकडे तर कांदे कापलेले आहेत बिर्याणीसाठी, इकडे राईस, कोथिंबीर असं ठेवलेलं आहे. तर गाईज आता आपण किचन मध्ये आलेलो आहोत, आणि आता भाकरीची प्रोसिजर चाललेली आहे. तर बाजरीची भाकरी बनत आहे आणि मामी बनवत आहे. सो गाईज, बाजरीचे तर खूप सारे बेनिफिट्स आहेत, तुम्हाला माहिती असेल तरी पण मी सांगते की वेट लॉस साठी चांगली असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्या डायजेशन साठी चांगली असते, हार्ट हेल्थ पण इम्प्रूव्ह करते, अनिमिया नाही होऊन देत त्याच्यामुळे. त्याच्यानंतर बोन्स, मसल त्यांना स्ट्रेंथन करायला हेल्प करते. बाजरीला खूप सारे बेनिफिट्स आहेत गाईज. तर आपण दाखवूया मामी कशी बाजरीची भाकरी बनवते. तर तुम्ही गाईज इथे बघू शकता, इथे भाकरी मामी थापलेली भाकरी बनवत आहे हाताने एकदम, आणि पुढची जी भाकरी बनणार आहे ती मी बनवणार आहे. सो मला प्रिपेअर राहायचं आहे त्याच्यासाठी. कधीपासून तुम्ही बाजरीची भाकरी खाताय? म्हणजे हेल्थ कॉन्शियस एवढे कधीपासून झालात तुम्ही? 1 वर्ष झालं. बापरे, 1 वर्ष. Okay. कुठली तुला सोपी वाटते मामी भाकरी बनवायला? आपल्या उकडीची भाकरी तांदळांची जी बनते, की ही बाजरीची भाकरी? बाजरीची. बाजरीची सोपी वाटते का? ओके. आणि मामा कशी खातो? कडक मध्ये आवडते खायला की सॉफ्ट सॉफ्ट आवडते? कडक. ठीक आहे. वा. ही बघा, ही पहिली भाकरी तव्यात टाकलेली आहे गाईज मामीने. माझा काय होणार आहे मला माहिती नाही, तरी पण मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करणार आहे. मामीसारखी नाही, पण थोडी तरी प्रयत्न करेन मी. इथे मामीला थोडा वाईट वाटत आहेत, कारण का मामीची भाकरी फुगलेली नाहीये, मग तिच्यासाठी खूप मोठा सदमा लागलेला आहे तिला. तर मी भाकरी बनवते आहे. हा पीठ असं लावून घेतलेला हातात, आणि हा मामीने तयार करून दिलेला गोळा आहे. बघा तुम्ही, पहिले मामीने काहीतरी असं 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 केलं. भाकरी होते ते भारत पाकिस्तानचा रक्षा होतोय मला माहिती नाही, एवढ्यापर्यंत तरी बरोबर चालले मी, असं मला वाटतंय. आता हे खाली करू ना. बघा मी बनवते आहे, पण मी फाटत चालली मला नाही माहिती. सुका पीठ घे. ओके, सुका पीठ. भाकरी भाकरी वर. जरा माझी भाकरी दाखव माझ्या फॅमिलीला कशी बनवली आहे. इकडे 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 हे बघा. अयो अयो, सुपर अशी भाकरी झालेली आहे. तुटते आहे तुटते आहे. टाकू तव्यात? पाणी टाक. ही भाकरी झालेली आहे तयार. हा पाणी लावलंय. आणखी पाणी भरपूर थांबते. हात सांभाळ.
ही बघा मित्रांनो माझी भाकरी मामीनी थोडी रिपेअर केली पाणी लावून लावून. बाकी तर सगळं मी केलेलं आहे. बऱ्यापैकी झालेली आहे. वाटलं नव्हतं की जमेल, अनएक्सपेक्टेड होता, तरी पण थोडीफार जमलेली आहे. तर मित्रांनो भाकरी तयार करून झालेली आहे आणि आता आपण बनवणार आहोत बिर्याणी. बिर्याणीसाठी जी सामग्री लागणार आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. टोमॅटो घ्यायचे आहेत, 3 चॉप केलेले, दही घ्यायचं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, आलं आहे, कोलंबी, खडा मसाला आणि एक 5 ते 6 छोटे कांदे घ्यायचे आहेत चॉप केलेले. हे 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत आणि इथे ही पेस्ट केलेली आहे जी कोथिंबीर, लसूण, आलं आणि 2 मिरच्या घेतल्या आणि ही कोलंबी आहे गाईज मॅरिनेट केलेली. दही, हळद, मसाला आणि मीठ. तर गाईज तुम्ही बघू शकता गॅसवर कुकर ठेवलेला आहे, तेल टाकलेलं आहे, मग खडा मसाला, आलं लसणाची पेस्ट, कांदा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्सचर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि टोमॅटोचा टेक्स्चर आहे ना तो चेंज झालेला आहे, पूर्ण मऊ झालेला आहे आणि रेड झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही कसा टेक्स्चर चेंज झालेला आहे तो. आता याच्यात आपल्याला कोलंबी ऍड करायची आहे. आता कोलंबी गाईज ऍड करायची आहे त्यात. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता चवीपुरता मित्रांनो मीठ टाकून घ्यायचंय. कोलंबी शिजत आहे. 50% कोलंबी शिजल्यावर आपल्याला तांदूळ जे आपण 2 वाटी घेतले होते ते आपल्याला त्यात ऍड करायचे. कोलंबी आपली शिजलेली आहे आणि आता त्याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ टाकल्यावर मिक्स करायचं. तर आपण तांदूळ टाकलेले आहेत कोलंबीत आणि पाणी किती टाकायचं आहे तर युजुअली आपण जेवढा नॉर्मल राईस बनवताना टाकतो तेवढा टाकायचं आहे आणि शक्यतो कोमट पाणी टाका आणि कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यावर लगेच गॅस ऑफ करायचा आहे. सो ही होती आपली बिर्याणीची रेसिपी. आता बिर्याणी होत आहे तर झाल्यावर बघूया कशी होते. तर फायनली गाईज आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की बिर्याणी कशी झाली. मस्त मामी मस्त बिर्याणी झालेली आहे. थँक्यू फॉर द बिर्याणी. आणि आजचा व्लॉग इथेच संपला आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.